आज श्री चक्रपाणी प्रभू यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण किरणापूर गावामध्ये जमलेलो आहोत। मी पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या घेरडी गावातून आलेलो आहे। जवळपास 700-750 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे आणि तेवढाच प्रवास करून परत मला जावं लागणार आहे। मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे। आपल्या महानुभव परंपरेची जी दक्षिण काशी मानली जाते ती फलटण नगरी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि त्या फलटण मध्येच ज्यांनी कार्य केलं ते चक्रपाणी प्रभू, त्या चक्रपाणी प्रभूंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एका पश्चिम महाराष्ट्रातल्या व्यक्तीला आपण बोलवलं। हे आपलं सगळ्यांचं मोठेपण आहे। खरं म्हणजे आता जो आपला विषय चाललेला होता की चक्रपाणी प्रभूंनी हातामध्ये खराटा घेऊन गावच्या गाव झाडण्याचं काम केलं। द्वारावतीमध्ये ज्या बिदी गोदऱ्या होत्या त्या साफ करत असत असा उल्लेख लीळा चरित्रामध्ये आलेला आहे। तेवढी एकच घटना आणि तेवढा एकच उल्लेख किती महत्वाचा आहे याविषयी मला थोडीशी माहिती सांगायची आहे। आपल्या देशामध्ये एक चातुर्वर्ण्य व्यवस्था होती। या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेमध्ये पहिला सगळ्यात उंच मानला जाणारा जो वर्ण आहे तो ब्राह्मण वर्ण होता। त्याच्या खालोखाल क्षत्रिय होता, त्याच्या खालोखाल वैश्य होता, त्याच्या खालोखाल शूद्र होता आणि सगळ्यात त्याच्या खाली अतिशूद्र होता। म्हणजे 5 वर्ण होते, पण शेवटचा जो अतिशूद्र वर्ण आहे त्याला वर्णबाह्य मानलेला असल्यामुळे 4 वर्णाची चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याकडे होती। पहिल्या वर्णातल्या लोकांचं म्हणजे ब्राह्मणांचं काम काय होतं तर पूजा अर्चा करणं, कर्मकांड करणं, दान दक्षिणा घेणं, हे जे काम आहे ते ब्राह्मणांचं होतं। म्हणजे तिलक हे त्याचं प्रतीक आहे, तिळा लावणं म्हणजे पूजा अर्चेचं प्रतीक आहे। हे 3 त सांगतोय ते लक्षात घ्या। ब्राह्मणांचं जे काम आहे ते तिलक म्हणजे पूजा अर्चा करण्याचं काम आहे। त्याच्या खाली जो दुसरा वर्ण आहे तो क्षत्रिय आहे। क्षत्रियाचं काम काय आहे तर हातामध्ये तलवार, तलवार हे प्रतीक आहे म्हणजे राजसत्ता चालवणं हे क्षत्रियाचं काम आहे। पहिला तिलक झाला, 3 त लक्षात ठेवा। पहिला तिलक झाला, दुसरा तलवार झाला आणि तिसरा जो वैश्य वर्ण आहे त्याचं प्रतीक आहे तराजू म्हणजे व्यापार करणं। म्हणजे ब्राह्मणांनी पूजा अर्चा करायची, क्षत्रियांनी राज्य चालवायचं, वैश्यांनी व्यापार करायचा आणि उरलेली जी सेवेची काम आहे ती शूद्रांनी करायची। म्हणजे कुंभार काम असेल, लोहार काम असेल, सुतार काम असेल, शेतीचं काम असेल, ही सगळी जी कष्टाची काम आहेत, सेवेची काम आहे ती शूद्रांनी करायची, 4थ्या वर्णातल्या लोकांनी करायची। आणि 5वा जो वर्ण आहे अतिशूद्र त्यानं आणखी खालची मांडली गेलेली कामं करायची म्हणजे झाडलोट करायची, मेलेली जनावरं ओढायची किंवा या कातडी कमवायची, चपला बनवायच्या, या प्रकारची जी काम आहे ती अतिशूद्रांनी करायची। अशी कामाची विभागणी या वर्ण व्यवस्थेनं केलेली होती। आणि त्याच्यामध्ये असं होतं की वरच्या वर्णातल्या माणसांनी खालच्या वर्णातलं काम करायचं नाही, खालच्या वर्णातल्या माणसांनी वरच्या वर्णातलं काम करायचं नाही। ज्याला जे काम नेमून दिलेलं आहे तेच काम त्यांनी करायचं। थोडा आवाज कमी ठेवा। तर ज्या वर्णाला जे काम नेमून दिलेलं आहे ते काम त्याच जातवर्णातल्या लोकांनी करायचं, अशा प्रकारचा नियम होता। जर समजा एखाद्या ब्राह्मणाला त्याचं काम करता येईना, त्याचं कौशल्य कमी पडलं तर त्यानं काय करायचं, त्याच्या उपजीविकेसाठी त्यानं त्या खालच्या वर्णातलं काम करायचं। पण लगतच्या खालच्या म्हणजे ब्राह्मणानं क्षत्रियाचं काम केलं तर चालतं पण वैश्याचं नाही। एक वेळ उपासमारीने जीव गेला तरी चालेल पण त्यानं वैश्याचं काम करायचं नाही, शूद्राचं काम करायचं नाही, अतिशूद्राचं काम करायचं नाही। फारच वेळ आली तर फक्त त्याच्या लागोलाग खालचं काम म्हणजे क्षत्रियाचं काम करायचं। जर क्षत्रियावर उपासमारीची वेळ आली तर त्यानं ब्राह्मणाचं काम करायचं नाही, वरचं काम करायचं नाही, खालचं वैश्याचं काम करायचं पण त्याच्या खाली शूद्राचं काम करायचं नाही। वैश्याने शूद्राचं काम करायचं पण अतिशूद्राचं करायचं नाही। म्हणजे
काही जरी झालं तर त्याला नेमून दिलेली कामं करायची, नेमून दिलेलं काम जमत नसेल तर लगतच्या खालच्या वर्णातलं काम करायचं, पण त्याच्या खालच्या वर्णातलं काम करायचं नाही. अशा प्रकारचा दंडक, अशा प्रकारचा नियम घालून दिलेला होता. आणि तो दंडक का घालून दिलेला होता? जी लोक सेवेची कामं करतात, कष्टाची कामं करतात, स्वच्छतेची कामं करतात, त्यांना हलकं मांडण्यासाठी या प्रकारची वर्ण व्यवस्था राबवलेली होती. त्याला जर पहिला छेद महाराष्ट्रात कुणी दिला असेल तर तो चक्रपाणी प्रभूंनी दिले. ब्राह्मण कुळातला जन्म आहे, पण ब्राह्मण कुळातला जन्म असून सुद्धा चक्रपाणी प्रभूंनी काम काय केलं तर हातामध्ये खराटा घेऊन झाडण्याचं काम केलं. हे जे झाडण्याचं काम केलं ते फक्त स्वच्छतेपुरतं मर्यादित नाही, मेंदूतली जात व्यवस्था झाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मन आणि मेंदू स्वच्छ करण्याचं काम चक्रपाणी प्रभूंनी केलेलं आहे. हे काम त्यांनी का केलं? कारण या देशामध्ये पिढ्यानपिढ्या रुजलेली जी चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतली विषमता नष्ट करून समतेचा विचार इथल्या जनमानसात पोहोचवण्यासाठी चक्रपाणी प्रभूंनी हे काम केलेलं आहे. म्हणून स्वच्छतेचे आद्य प्रणेते तर आपण म्हणतोच, पण चातुर्वर्ण्याच्या विषमतेच्या विरोधामध्ये पहिलं कार्य करण्याचा मान सुद्धा चक्रपाणी प्रभूंचा आहे. एक छोटीशी घटना आहे, पण ही मोठा मूल्य विचार देणारी आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठा मूल्य विचार देणं हेच तर त्या तीनही परमेश्वर अवतारामध्ये घडलेलं आहे. किंबहुना आधीच्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुद्धा हाच संदेश आहे. भगवान श्रीकृष्णाने काय केलं? राजसूय यज्ञामध्ये लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. आपल्याला आपण जेवलेलं ताट उचलून ठेवायला अपमान वाटतो. त्या काळामध्ये जी प्रचलित वर्ण व्यवस्था होती त्याच्यामध्ये जे खालच्या मांडल्या गेलेल्या जात वर्णातली लोक आहेत त्यांचं ताट सुद्धा उचलायचं नाही, म्हणून त्यांच्याकरता वेगळी ताट असायची घराघरामध्ये. मराठवाड्यात अजूनही काही प्रमाणात आहे. चहा करता सुद्धा त्यांना एक फुटका कप आणि तुटकी कप अशी बाहेर ठेवलेली असायची. किंबहुना गुजरात प्रांतामध्ये सुद्धा अशी प्रथा होती. मला तिथल्या लोकांनी सांगितलं त्याला रामपात्र म्हणतात, दलितांकरता ठेवलेलं भांड. आणि हे क्रमाने होतं, म्हणजे ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणेतर असेल तर त्याला वेगळं भांड असायचं आणि त्याला चहा पाणी जेवण तुम्ही दिलं तर ते त्यानं वेगळ्या भांड्यात घ्यायचं, खायचं, स्वतःचं ताट स्वतःच व्हायचं, अशी प्रथा होती. पण भगवान श्रीकृष्णाने काय संदेश दिलेला आहे? भगवान श्रीकृष्णाने हा संदेश दिलेला आहे की राजसूय यज्ञामध्ये त्यांना ते यज्ञाकडे फिरकले नाहीत, यज्ञाची आहुती घेतली नाही. त्यांनी त्या यज्ञामध्ये लोकांनी जेवण केलेल्या उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम केलं. तोच विचार चक्रपाणी प्रभूंच्या आचरणामध्ये आपल्याला दिसतो. आणि जसं हे काम चक्रपाणी प्रभूंनी केलं त्यानंतर हे काम जर आपण बघितलं तर आपल्याला गाडगे बाबांच्या आचरणामध्ये दिसतं. या किरणापूर गावामध्ये गाडगे बाबा आलेले आहेत. त्या गाडगे बाबांच्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. गाडगे बाबांचे एक अनुयायी होते आणि त्यांनी एक यज्ञ केला पंढरपुरामध्ये मोठा. आणि बाबांना त्याचं निमंत्रण देण्याकरता ते गेले. बाबांचं नाव छापलेलं होतं. बाबांनी ती पत्रिका पाहिली. ते लोक म्हटले, बाबा तुम्ही आमच्या यज्ञाकरता यायला पाहिजे. बाबा म्हटले, मी आयुष्यभर घसा फोडून तुम्हाला सांगितलंय यज्ञ याग आणि असले कर्मकांड करू नका, आणि तुम्ही या प्रकारची कर्मकांड करता आणि करता ती करतावर त्याच्यात मला बोलवता. मी काही येणार नाही म्हटले. अहो पण तुमचं नाव टाकलेलं आहे पत्रिकेमध्ये, पत्रिकेत नाव टाकताना मला विचारलं होतं का म्हणले. पण ते अनुयायी हुशार होते. ते म्हणले, बाबा तुम्हाला विचारलं नव्हतं, पण मी झोपल्यावर मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तुम्ही प्रेरणा दिली. ती प्रेरणा दिल्यामुळे आम्ही यज्ञ केलाय. बाबा म्हणले, असं का? हो म्हणले. मग जर तुम्हाला स्वप्नामध्ये मी यज्ञाकरता प्रेरणा दिली असेल तर माझ्या ऐवजी त्या प्रेरणेला न्या म्हणले, त्या प्रेरणेला उभा करा यज्ञामध्ये. आणि बाबांनी शेवटी सांगितलं की मी तुमच्या यज्ञाकरता येणार आहे, पण यज्ञामध्ये तुम्ही जे नाव टाकलेलं आहे प्रमुख अतिथी म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून,
ते आशीर्वाद देण्याकरता येणार नाही. त्या यज्ञामध्ये जी लाखो माणसं येणार आहेत, ती लाखो माणसं जेव्हा जेवतील तेव्हा त्यांच्या पत्रावळ्या साफ करायला मी येणार आहे. लक्षात घ्या, गाडगे बाबांनी जे हातामध्ये खराटा घेऊन काम केलेलं आहे, ती फक्त गाव स्वच्छ करण्यासाठी नाही, माणसाची मन स्वच्छ करण्यासाठी केलेलं आहे, माणसाचा मेंदू स्वच्छ करण्यासाठी केलेलं आहे. गांधी आहोत, शिखासूत्राचा त्याग करा, हे जगाच्या पाठीवर पहिल्यांदा महानुभाव पंथाने घडवून दाखवलेलं आहे. आणि म्हणून हा पंथ अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाला. महाराष्ट्रात झाला, उत्तर भारतात झाला, आजच्या पंजाबापासून दिल्लीपर्यंत आणि तिकडच्या अफगाणिस्तानापासून पर पाकिस्तानापर्यंत सुद्धा या पंथाच्या विजय यात्रेच्या पाऊल खुणा सगळीकडे नोंदवलेल्या आहेत. हे या पंथाचं मोठेपण आहे. इथे सगळ्या लोकांना समत आहे. हे जसं चक्रपाणी प्रभूंच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं, तसं गोविंद प्रभूंच्या जीवनामध्ये दिसतं. आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटणला महानुभाव लोक दक्षिण काशी म्हणतात. तशी महानुभाव पंथाची काशी म्हणजे काय आहे तर रिद्धपूर गाव आहे, ती विदर्भात आहे. म्हणजे एक काशी पश्चिम महाराष्ट्रात आहे, एक काशी विदर्भात आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांना तुम्ही बोलवता विदर्भामध्ये. तर त्या रिद्धपूर मध्ये असलेल्या गोविंद प्रभूंनी काय केलं, त्यांच्या रिद्धपूर चरित्र नावाचं एक पोथी आहे. त्या रिद्धपूर चरित्रामध्ये गोविंद प्रभूंचं सगळं चरित्र आलेलं आहे. श्री प्रभूंनी काय केलं, एक गोष्ट आहे की ते एका तेल्याच्या बाईच्या घरी गेले. ती तेल्याची बाई लाकाची भाकरी करत होती. लाकाची म्हणजे जसं आपण ज्वारीची बाजरीची करतो, पोळी का चपाती, इकडं पोळी म्हणतात, आमच्याकडे हा प्रदेश बदलला की भाषा बदलते, प्रदेश बदलला की प्रथा बदलते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, तुमच्याकडं तर रिद्धपूर चरित्रामध्ये गोविंद प्रभूंचा प्रसंग आलेला आहे. गोविंद प्रभूंनी काय केलं, त्या बाईच्या घरी ती तेलीन बाई होती, तेली जातीतली, ती भाकरी करत होती आणि लाकाची भाकर करत होती. आणि एक छोटस बाळ तिचं होतं, ती लाकाची भाकरी असं खात खात होतं. आणि श्री प्रभू गेले आणि त्यांनी ती भाकरी घेतली आणि खायला लागली. खायला लागल्यावर ती बाई म्हणती, अहो थोडे इकडे सरका, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तेलाची भाकरी कशी काय खाताय, कारण खालच्या मांडल्या गेलेल्या जातीतल्या लोकांची भाकरी खायची नाही असा नियम होता वरच्या जातीतल्या लोकांनी, तुम्ही तेलाची भाकर कशी काय खाताय. श्री प्रभू विनोदी होते, ते म्हटले, बाई ही तेलाची भाकर नाही, लाकाची भाकर आहे. भाकरीला जात चिटकवू नका, हा संदेश गोविंद प्रभूंनी दिलेला आहे. प्रभूंनी काय सांगितलं, ही तेलाची भाकर नाही, लाकाची भाकर आहे. हा विचार महत्वाचा आहे. किती वर्षांपूर्वी, 800 वर्षांपूर्वी. अलीकडच्या काळातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक पंडित शिवनाथ शास्त्री होते, त्यांनी त्यांचं एक आत्मचरित्र लिहिलंय, त्याचा मराठीत अनुवादही झालाय. त्या आत्मचरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे की ते एकदा दक्षिणेकडे गेले होते आणि तिथं गेल्यावर त्यांना आंघोळ करायची होती. तर एका कामठी जातीतल्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची त्यांनी आंघोळ केली. पाणी पिलं असं म्हणत नाही, काय केली, फक्त आंघोळ केली. कामठी जातीतल्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्यांना वाळीत टाकलं. हे कितव्या शतकातलं सांगतोय, वाळीत टाकलं पंडित शिवनाथ शास्त्रींना. लक्षात घ्या, त्या समाज व्यवस्थेमध्ये 800 वर्षापूर्वी माझे गोविंद प्रभू तेल्याची भाकर खातायत, मातंगाच्या घरी जाऊन जेवण करतायत. आणि त्यावेळेचे लोक त्याला बाट विटाळ म्हणत असतील. हे एवढं 800 वर्षापूर्वी हे धाडस कसं काय करता आला असेल. लक्षात घ्या, त्या गावातल्या महाजनांनाही काय पटत होता अशातला भाग नाही. त्या महाजनांनी प्रभू बाट विटाळ करतात म्हणून मातंगांना त्या वस्तीच्या बाहेर नेलेलं होतं आणि तिथं ती मातंगीची विहीर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या महाजनांना पटत नसूनही, गावातल्या लोकांना पटत नसूनही 800 वर्षापूर्वी हे कसं काय घडवलं असेल असा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी गोविंद प्रभूंच्या जवळ प्रेम बघितलं आणि त्या प्रेमाच्या बळावर गोविंद प्रभूंनी त्यांना जिंकलं.
त्यांची कृती कदाचित त्यांना पटत नसेल, पण स्वामी जे अफाट प्रेम त्यांच्यावर करत होते, गोविंद प्रभू जे अफाट प्रेम त्यांच्यावर करत होते, त्या प्रेमामुळे हे लोक या महानुभाव पंथामध्ये गेलेले आहेत आणि त्या प्रेमाच्या बळावर हा महानुभाव पंथ सगळीकडे पसरलेला आहे. उच्चवर्णीय लोक त्यांची पूजा करतात म्हणून त्यांच्या विरोधामध्ये तिकडे जगदेव आणि विजयदेव नावाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. चुन्याच्या खडीत बसून पखालीनी पाणी ओतून भाजून मारण्याची शिक्षा त्यांना दिलेली होती. अशा सगळ्या अमानुष व्यवस्थेमध्ये हे काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी करत होते हे आपल्याला दिसतंय. हे सगळे मोठे म्हणजे मी सांगितलं मगाशी की फलटण मधून चक्रपाणी प्रभू प्रेम आहे आणि त्या मार्गामध्ये सुख आहे. हा प्रेमाचा आणि सुखाचा मार्ग आहे. म्हणून शेकडो वर्ष उलटून गेली तरी या पंथाची विजय यात्रा आपण अविरतपणे पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. हे या पंथाचं मोठेपण आहे. आणखी काय महत्वाचं काम